सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टवरती सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। 1991चा प्रार्थनास्थळ कायदा अन्यायकारक असल्याची हिंदू संघटनांची भूमिका आहे। हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देण्यात आलंय। जमाते उलेमा ए हिंद आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मात्र या कायद्याला पाठिंबा दर्शवलाय। देशभरात वेगवेगळ्या कोर्टांनी दिलेल्या प्रार्थनास्थळ सर्वेक्षणालाही मुस्लिम समाजाचा विरोध आहे। प्रार्थनास्थळ कायदा काय आहे? 91च्या प्रार्थनास्थळ कायद्यानं 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेली प्रार्थनास्थळाची स्थिती बदलता येत नाही। मुस्लिम राजवटीत मंदिरं पाडून मशिदी बांधल्या गेल्या, त्याच्या पुनर्स्थापनेचा अधिकार हिरावला गेल्याची हिंदूंची बाजू आहे। या कायद्याला आव्हान देणाऱ्या पुरोहित महासंघासह सुब्रमण्यम स्वामी, विश्वभद्र पुजारी यांच्या याचिका प्रलंबित आहेत। या प्रलंबित याचिकांवर अजूनही केंद्र सरकारनं त्यांची बाजू स्पष्ट केलेली नाही। दुसऱ्या बाजूला अनेक बिगर हिंदू गटांकडून कायद्याच्या समर्थनात याचिका करण्यात आलेल्या आहेत। 15 ऑगस्ट 1947ला एखादं प्रार्थनास्थळ मंदिर असेल तर मंदिरच राहावं आणि मशीद असेल तर मशीदच राहावी, अशी ही भूमिका समोर आली आहे। सुन्नी मुस्लिमांची संघटना जमियत उलेमा ए हिंदचं सुद्धा या प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्याला समर्थन आहे। काही प्रार्थनास्थळांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले, त्यामुळे हिंसाचारही झाला। त्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।